आजची कथा भोंदूगिरी, भोंदूबाबा आणि स्त्रिया, अंधश्रद्धा निर्मूलन. खालील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि समाजातील भोंदूगिरीविरुद्ध जागृती करण्यासाठी लिहिलेली आहे. गावाचं नाव होतं करंजे. हे गाव दिसायला साधं पण मनाने भोळं होतं. लोक देवभक्त होते, पण अंधश्रद्धेचा प्रभावही मोठा होता. गावात एक दिवस एक बाबा आले. त्यांचं नाव होतं त्रिकालज्ञानी स्वामी. लोक त्यांना मोठा साधू समजू लागले. त्यांचा वेश अघोरी होता. डोक्यावर जटा होत्या, कपाळावर भस्म होतं, डोळ्यात विचित्र चमक होती. ते गावाच्या बाहेर झोपडी करून राहू लागले. पहिल्या दिवशी त्यांनी भाकीत केलं. एका शेतकऱ्याच्या बैलाला आजार होता. बाबांनी औषध दिलं. दुसऱ्या दिवशी बैल बरा झाला. गावकऱ्यांचा विश्वास बसला. हळूहळू लोक त्यांच्या पायाशी जाऊ लागले. त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येऊ लागले. कोणाचं लग्न जमत नव्हतं, कोणाला मुलं होत नव्हती, कोणाच्या घरी भांडणं होती. बाबा प्रत्येकाला उपाय सांगत होते. ते म्हणायचे, तुमच्यावर काळी शक्ती आहे. लोक घाबरायचे. ते उपायासाठी पैसे द्यायचे. गावात माया नावाची एक स्त्री होती. ती खूप दुःखी होती. तिचा नवरा तिला त्रास देत होता. तिला मूल नव्हतं. तिचं आयुष्य रिकामं वाटत होतं. ती बाबांकडे गेली. बाबांनी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. ते म्हणाले, तुझ्यावर अघोरी बाधा आहे. माया घाबरली. तिने उपाय विचारला. बाबांनी तिला एकट्याने यायला सांगितले. ते म्हणाले, हा गुप्त उपाय आहे. माया विश्वासाने तयार झाली. रात्री ती बाबांच्या झोपडीत गेली. बाबांनी विचित्र विधी सुरू केला. ते मंत्र म्हणू लागले. धूप झाला. वातावरण भयानक झालं. ते म्हणाले, तुला शुद्धीकरण करावं लागेल. माया घाबरली, पण विश्वास ठेवला. बाबांनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. ती गोंधळली. तिला काहीतरी चुकीचं वाटलं, पण ती घाबरली होती. ती काही बोलली नाही. ती घरी परतली. तिच्या मनात भीती होती. गावात दुसरी स्त्री सुमन. तिलाही समस्या होत्या. तीही बाबांकडे गेली. तिलाही तसाच उपाय सांगितला गेला. सुमन हुशार होती. तिला संशय आला. ती मायाशी बोलली. दोघींनी अनुभव शेअर केला. त्यांना समजलं की काहीतरी चुकीचं आहे. त्यांनी आणखी स्त्रियांशी बोलायला सुरुवात केली. अनेक स्त्रिया फसल्या होत्या. सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्या घाबरत होत्या, पण ठरवलं. त्या गावातील शिक्षकाकडे गेल्या. शिक्षकाचं नाव होतं देशमुख सर. ते विज्ञानावर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी सगळं ऐकलं. त्यांना राग आला. ते म्हणाले, हा बाबा भोंदू आहे. त्यांनी योजना आखली. दुसऱ्या दिवशी सुमन पुन्हा बाबांकडे गेली. ती गुपचूप मोबाईल घेऊन गेली. तिने सगळं रेकॉर्ड केलं. बाबा पुन्हा तेच करत होते. त्यांचा खरा चेहरा दिसत होता. दुसऱ्या दिवशी गावात सभा झाली. देशमुख सरांनी व्हिडिओ दाखवला. गावकरी थक्क झाले. लोकांचा विश्वास तुटला. बाबांचा भांडाफोड झाला. लोकांनी त्याला पकडलं, पोलिसांना बोलावलं. बाबाला अटक झाली. गावात शांतता पसरली. लोकांना सत्य कळलं. माया धाडसी होती. सुमनचं कौतुक झालं. गावकऱ्यांनी शपथ घेतली, ते अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत. देशमुख सरांनी जनजागृती सुरू केली. लोकांना विज्ञान समजावलं. स्त्रिया मजबूत झाल्या. त्यांनी आवाज उठवायला शिकलं. गाव बदललं. लोक विचार करू लागले.
भोंदूगिरीचा अंत झाला. विश्वासाऐवजी विचार आला. ही कथा इथे संपते, पण संदेश कायम राहतो. अंधविश्वास धोकादायक असतो. भोंदू लोकांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे आहे. जागरूकता शक्ती आहे. स्त्रियांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, भीतीवर मात करावी, एकत्र येणं गरजेचं आहे. सत्याला साथ द्यावी, हीच खरी शक्ती आहे. हीच खरी क्रांती आहे. करंजे गावात सगळं बदललं होतं, पण ही फक्त सुरुवात होती. वादळ अजून बाकी होतं. माया शांत बसली नव्हती. तिच्या मनात अजूनही भीती होती, पण आता त्या भीतीपेक्षा राग जास्त होता. सुमन तिच्या सोबत उभी होती. दोघींच्या डोळ्यात निर्धार होता. गावात चर्चा सुरू होती. प्रत्येक घरात बाबांबद्दल बोललं जात होतं. काही लोक अजूनही म्हणत होते, बाबा इतके वाईट असू शकत नाहीत. अंधविश्वास इतक्या लवकर संपत नाही. तो माणसाच्या मनात खोलवर रुजलेला असतो. देशमुख सरांनी पुन्हा सभा बोलावली. गावकरी एकत्र जमले. देशमुख सर म्हणाले, आज आपण फक्त बाबांबद्दल नाही, तर आपल्या विचारांबद्दल बोलणार आहोत. सगळे शांत झाले. ते पुढे म्हणाले, जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत भोंदू लोक वाढत राहतील. गावात कुजबूज सुरू झाली. माया पुढे आली. तिने धाडस केलं. ती म्हणाली, मी फसले होते, पण आता मी गप्प बसणार नाही. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या शब्दात ताकद होती. सुमन ही पुढे आली. ती म्हणाली, आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायला हवं. एक वृद्ध स्त्री, एक वृद्ध महिला उठली. ती म्हणाली, मीही बाबांकडे गेले होते. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती रडत म्हणाली, मीही फसले. सत्य बाहेर येत होतं. एकामागून एक स्त्रिया पुढे येत होत्या. गावात एक वेगळंच वातावरण तयार झालं. अचानक एक माणूस उठला. तो बाबांचा भक्त होता. तो ओरडला, तुम्ही सगळे खोटं बोलत आहात. गावात तणाव वाढला. देशमुख सर शांतपणे म्हणाले, पुरावे आहेत आपल्याकडे. त्यांनी पुन्हा व्हिडिओ दाखवला. सगळं स्पष्ट होतं. आता कोणी नाकारू शकत नव्हतं. तो माणूस शांत बसला. सत्याला वेळ लागतो, पण ते जिंकतच. दरम्यान पोलिसांनी चौकशी सुरू केली. बाबांचे अनेक गुन्हे समोर आले. तो अनेक गावात असंच करत होता. तो एकटा नव्हता. त्याच्या मागे एक टोळी होती. ही बातमी ऐकून सगळे हादरले. माया म्हणाली, आपण अजून लढायचं आहे. सुमनने होकार दिला. त्या दोघींनी ठरवलं, त्या इतर गावातही जागरूकता पसरवतील. काही दिवसांनी त्या शेजारच्या गावात गेल्या. तिथेही एक बाबा होता. लोक त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवत होते. माया आणि सुमनने लोकांशी संवाद साधला. सुरुवातीला कोणी ऐकलं नाही, पण त्यांनी हार मानली नाही. त्या म्हणाल्या, आमचं ऐका, आम्हीही तुमच्यासारख्याच होतो. हळूहळू लोक थांबले. त्यांनी ऐकायला सुरुवात केली. त्या त्यांची कथा सांगत होत्या. लोकांच्या चेहऱ्यावर बदल दिसू लागला. एक तरुण मुलगी पुढे आली. ती म्हणाली, मला पण संशय येतोय. बदल हळूहळू सुरू झाला होता. माया हसली. तिला आशा दिसत होती. दरम्यान करंजे गावात लोकांनी एक नवा उपक्रम सुरू केला. अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम. देशमुख सर त्याचं नेतृत्व करत होते. मुलं, महिला, तरुण सगळे सहभागी झाले. गावात पोस्टर लागले.
विचार करा, विश्वास ठेवा, पण अंधपणे नाही. प्रश्न विचारा, भोंदूंपासून सावध राहा. गाव आता बदलत होतं. माया आता घाबरत नव्हती. ती इतरांसाठी प्रेरणा बनली होती. सुमंतीच्या सोबतच होती. दोघींची मैत्री अजून घट्ट झाली. एक दिवस त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला. बाबाला शिक्षा झाली होती. गावात आनंद पसरला. पण माया म्हणाली, ही शेवट नाही. सुमन विचारले, मग काय? माया हसली, ही सुरुवात आहे. होय, ही एका लढाईची सुरुवात होती. अंधश्रद्धेविरुद्ध, भोंदूगिरी विरुद्ध आणि भीती विरुद्ध. माया कॅमेराकडे पाहते. ती म्हणते, जर तुम्हालाही असं काही दिसलं तर गप्प बसू नका. सुमन म्हणते, आवाज उठवा. देशमुख सर म्हणतात, विज्ञानावर विश्वास ठेवा. कारण सत्य नेहमी जिंकतं. करंजे गाव बदललं होतं, पण अंधार पूर्णपणे गेला नव्हता. तो फक्त लपला होता. एका रात्री गावात अचानक वीज गेली. सगळीकडे काळोख पसरला. कुत्रे भुंकत होते. वाऱ्याचा आवाज वाढत होता. माया झोपेतून जागी झाली. तिला काहीतरी विचित्र जाणवलं. तिच्या घराच्या बाहेर कुणीतरी चालत होतं. टप टप टप. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती खिडकीतून बाहेर पाहते, पण बाहेर कोणीच नव्हतं. पण अचानक तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तू मला संपवलंस असं वाटतंय का? माया घाबरली. तो नंबर अनोळखी होता. ती सुमनला फोन करते. सुमन ही घाबरलेली असते. ती म्हणते, मलाही तोच मेसेज आला. दोघींना समजलं, हे काहीतरी मोठं आहे. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली. कुणीतरी म्हणत होतं, बाबा परत आले. लोक पुन्हा घाबरू लागले. देशमुख सरांनी सगळ्यांना शांत केलं. ते म्हणाले, हा कुणीतरी खेळ खेळत आहे. पण त्यांच्या मनात ही शंका होती. त्या रात्री गावातील मंदिरात काहीतरी घडलं. दीप आपोआप पेटले. मूर्तीसमोर काळं भस्म पडलं होतं. लोक ओरडू लागले, चमत्कार चमत्कार. भीती पुन्हा वाढत होती. माया आणि सुमन मंदिरात पोहोचल्या. त्यांनी सगळं नीट पाहिलं आणि माया म्हणाली, हे नैसर्गिक नाही. सुमन म्हणाली, कुणीतरी आपल्याला घाबरवत आहे. त्यांनी तपास सुरू केला. त्या रात्री त्या लपून बसल्या मंदिराजवळ. अचानक एक सावली दिसली. कोणीतरी काळा झगा घालून उभं होतं. तो माणूस काहीतरी करत होता. माया हळूच पुढे गेली. तिचा श्वास अडकला. तो माणूस वळला आणि तो चेहरा ओळखीचा होता. तो बाबाचा शिष्य होता. सगळं स्पष्ट होत होतं. तो म्हणाला, तुम्ही आमचा खेळ बिघडवला. आता आम्ही तुमचं आयुष्य बिघडवू. तेव्हा सुमन धाडसाने म्हणाली, तुमचा खेळ संपलाय. तो हसला, एक भयानक हसू. तो म्हणाला, ही फक्त सुरुवात आहे. आणि अचानक त्याच्या मागून अजून लोक उभे राहिले आणि ते सगळे त्याच टोळीचे होते. ही एक मोठी टोळी होती जी अनेक गावात लोकांना फसवत होती. माया घाबरली, पण तिने हार मानली नाही. तिने लगेच आपला फोन काढला. सगळं रेकॉर्ड होत होतं. त्या टोळीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दोघीही पळू लागल्या. रात्रीचा अंधार, रिकामे रस्ते, धावत असलेल्या
2 सावल्या आणि त्यांच्या मागे टोळी. शेवटी त्या देशमुख सरांच्या घरी पोहोचल्या. त्यांनी सगळं सांगितलं. देशमुख सरांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलीस आले. त्यांनी त्या टोळीला पकडलं. सगळं संपलं असं वाटत होतं. पण पोलिसांनी सांगितलं, हा फक्त एक भाग आहे. मुख्य माणूस अजून पकडायचा आहे. माया आणि सुमन एकमेकींकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तणाव. खरा खेळ अजून बाकी होता. अचानक मायाच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज आला. मी अजून जिवंत आहे. लवकरच भेटू. माया हळूच म्हणते, हा शेवट नाही. तर सुमन म्हणते, आपण तयार आहोत. देशमुख सर म्हणतात, सत्याची लढाई अजून सुरू आहे. खरा मास्टरमाइंड कोण? तो कसा फसवतो लोकांना? आणि माया सुमन त्याला थांबवू शकतील का? हळूहळू गूढ वाढत जाणारा थरार. खरंजे गाव शांत दिसत होतं, पण शांततेच्या मागे वादळ दडलेलं होतं. मायाच्या मोबाईलवर आलेला मेसेज, मी अजून जिवंत आहे. मी अजून जिवंत आहे. हा फक्त इशारा नव्हता, तो एक खेळ होता. माया खिडकीत उभी होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती. आता तिथे फक्त निर्धार होता. सुमन तिच्या बाजूला होती. ती म्हणाली, आपण त्याला शोधू. देशमुख सर टेबलवर काही कागद पसरवत होते. ते म्हणाले, आपल्याला विचाराने लढावं लागेल. त्यांनी सगळ्या घटनांचा अभ्यास केला. त्या मेसेजचे नंबर, व्हिडिओ आणि त्या टोळीचे लोक. त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. सगळं खूप नियोजनबद्ध होतं. तेव्हा माया म्हणाली, हा साधा गुन्हेगार नाही. सुमन म्हणाली, तो आपल्याला ओळखतो. आणि अचानक देशमुख सर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का दिसत होता. ते हळू आवाजात म्हणाले, हे शक्य नाही. माया घाबरली आणि म्हणाली, काय झालं? तेव्हा ते म्हणाले, ज्या नंबरवरून मेसेज येतोय तो आपल्या गावातलाच आहे. सगळे एकमेकांकडे पाहतात. गावातलाच कोणी? विश्वास टळमळू लागला होता. त्या रात्री त्यांनी सापळा रचला. मायाच्या घराजवळ. लाईट्स पूर्णपणे बंद. सगळं शांत. आणि अचानक पुन्हा तीच सावली, हळूहळू पुढे येणारी. माया पुढे आली आणि ती जोरात म्हणाली, समोर ये. सावली थांबली आणि हळूहळू चेहरा दिसू लागला. तो चेहरा पाहून सगळे थक्क झाले. तो होता देशमुख सर. माया मागे सरकली. सुमनच्या हातातून मोबाईल पडला. ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला तोच त्यांच्या विरोधात होता. देशमुख सर हसत होते. एक थंड, भयानक हसू. ते म्हणाले, तुम्ही खूप हुशार आहात, पण माझ्या इतके नाही. माया रागाने म्हणाली, तुम्ही असं का केलं? तेव्हा ते शांतपणे म्हणाले, कारण लोकांना सत्य नको असतं. त्यांना भीती हवी असते आणि मी त्यांना ती देत होतो. सुमन ओरडली, तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते म्हणाले, मी फक्त त्यांची कमजोरी वापरली. ते पुढे म्हणाले, बाबा फक्त चेहरा होता. खरा खेळाडू मीच होतो. माया थरथरत होती, पण ती घाबरली नव्हती. ती म्हणाली, आज हा खेळ संपेल. देशमुख सर हसले. ते म्हणाले, तुम्हाला वाटतं तुम्ही मला थांबवू शकता?
अचानक त्यांनी पळायचा प्रयत्न केला, पण पोलीस आधीच तिथे होते. सगळं लाईव्ह रेकॉर्ड होत होतं. माया आणि सुमनने आधीच योजना आखली होती. देशमुख सर थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली. पोलिसांनी त्यांना अटक केली. सत्य जिंकलं होतं. खरा सूत्रधार पकडला गेला होता. गावात पुन्हा सभा झाली. लोक शांत होते. पण यावेळी त्यांच्या डोळ्यात समज होती. माया पुढे आली आणि ती म्हणाली, भोंदूगिरी फक्त एका माणसाची नसते. ती आपल्या अंधविश्वासातून जन्माला येते. नंतर सुमन आली. सुमन म्हणाली, आपण बदललो म्हणून गाव बदललं. होय, खरी लढाई बाहेर नव्हती, ती आपल्या मनात होती. देशमुख सरांना शिक्षा झाली. टोळी संपली. पण एक मोठा धडा मिळाला. गावात आता शाळांमध्ये विज्ञान शिकवलं जात होतं. मुलं प्रश्न विचारत होती. महिला आता गप्प बसत नव्हत्या. माया आणि सुमन त्या आता फक्त नाव नव्हत्या, त्या एक आंदोलन बनल्या होत्या. माया म्हणते, भीतीवर विश्वास ठेवू नका. सुमन म्हणते, सत्यावर ठाम रहा. आणि दोघी एकत्र म्हणतात, अंधश्रद्धेला नाही म्हणा. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.